सांगताना अगदी गडचिरोलीतल्या विद्यार्थ्याचा देखील उल्लेख केलात, तर जो ग्रामीण भाग असेल, आदिवासी भाग असेल, दुर्बल घटक असतील, यांना सहजपणे शिक्षण उपलब्ध व्हावं, समावेश आणि समानता सुनिश्चित व्हावी, यासाठी हे धोरण कसं सहाय्यक ठरतंय? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे आपल्या मातृभाषेमध्ये हे शिक्षण अवेलेबल आहे काही संस्थांमध्ये. ही फॅसिलिटी अवेलेबल आहे. हाच एक मोठा रिलीफ आहे. इंजिनिअरिंग कॉलेज आता पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ अभियांत्रिकी महाविद्यालय जे आहे, हे तर डिग्री देत आहे. पण याचबरोबर कितीतरी पॉलिटेक्निक्समध्ये हा रिजनल मराठी कोर्स चालू आहे. मग तिथे ही पूर्वी कसं होतं की अवेलेबिलिटीच नाही. ती ऑफिशियल लँग्वेज ऑफ कम्युनिकेशन वॉज इंग्लिश. ती इंग्लिशच होती. म्हणजे पेपर इंग्लिशमध्येच लिहायचा. तरच तुम्ही पास पास होणार किंवा तरच तुमचं ते इव्हॅल्युएट होणार आहे. आज तसं नाही. ही पॉसिबिलिटी अवेलेबल आहे. हा एक फार मोठा त्याच्यामध्ये बदल झालेला आहे की त्या मुलाला प्रमोट होता येतो शिक्षण आणि घेण्यात. याचा जो फायदा आहे सर, की त्यानुसार अनुभव आधारित जे